एकीकडे या सगळ्या घडामोडी, दुसरीकडे खासदार संजय राऊतांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर अनेकदा टीका केली आहे। पण प्रत्येक वेळी अजित पवारांनी राऊतांना थेट प्रत्युत्तर देणं टाळलं। पण आता राऊत हे अजित पवारांच्या टार्गेटवरती आलेले आहेत। जळगावात अजित पवारांनी संजय राऊतांवर जोरदार टीकास्त्र टाकलंय। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्यातील वाकयुद्धाचा नवा अंक सुरू झाला। आता अजित पवारांनी राऊतांना टार्गेट करण्यास सुरुवात केली आहे। जळगावच्या दौऱ्यावर असलेल्या अजित पवारांनी संजय राऊतांवर जोरदार निशाणा साधला। एक वेगळ्या दिशेने महाराष्ट्र कसा पुढे जाईल, वाचाळवीर खूप आहेत। रोज सकाळी काहीतरी बरळत असतात, काहीतरी टीव्हीला सांगत असतात। कधी त्यांना चांगलं दिसत नाही। त्यांनी चष्मेश असे घातलेले आहेत की त्यांना चांगलं जे काम चाललेलं आहे ते दृष्टीपथातच पाहायला मिळत नाही। राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर अजित पवार यांना राऊतांनी निशाणा बनवल्याचं पाहायला मिळतंय। नुकताच अजित पवारांनी कोल्हापूरचा दौरा केला होता। या दौऱ्यात त्यांनी कुस्ती तालमीला भेट दिली होती आणि त्यावरूनही राऊतांनी अजित पवारांना खोचक टोला लगावला होता। अजित पवार तालमींना भेट देत आहेत सध्या, आमच्या पण तालमीत घ्या म्हणा। एकीकडे संजय राऊतांकडून सतत टीका केली जात असताना अजित पवारांनी मात्र थेट प्रत्युत्तर देणं टाळलं होतं। मी विकासाचं काम करणारा माणूस आहे। मला विकासामध्ये तुम्ही कुठल्याही जिल्ह्यामध्ये जावा, काही वाचाळवीरांच्या गोष्टीला प्रत्येक गोष्टीला उत्तर द्यायला मी बांधील नाही। तेव्हाच आपण विकासाचं बोलूया ना। निगेटिव्ह नकारात्मक बोलून कशा करता आपले प्रश्न मार्गी लागावेत, याला एक वेगळा वारसा आहे ह्या शहराला। विकासाच्या मुद्द्यावर आपण शिंदे सरकारमध्ये सहभागी असल्याचा दावा अजित पवारांकडून केला जातोय। तर केंद्रीय तपास यंत्रणेचा ससेमिरा टाळण्यासाठी अजित पवार गट महायुतीच्या वळसणीला गेल्याची टीका विरोधकांकडून केली जाते। जळगावच्या कार्यक्रमात अजित पवारांनी उपस्थितांसमोर आपल्या राजकीय बंडामागची भूमिका स्पष्ट करताना संजय राऊतांवर टीकास्त्र टाकलं। खरं तर संजय राऊत रोज नित्य नियमानं पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यांवरून सरकारवर टीका करतात। त्यामध्ये राऊतांकडून अजित पवारांवरही टीका केली जाते। काही दिवसांपूर्वीच राऊतांनी अजित पवार गटाचा फजित गट म्हणून उल्लेख केला होता। त्यावर अजित पवारांनी विनाशकाले विपरीत बुद्धी असं प्रत्युत्तर दिलं होतं। पण आता राऊत हे अजित पवारांच्या रडारवरती आलेत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आणि या सगळ्या वेगवेगळ्या स्पेशल रिपोर्ट नंतर न्यूज 18 लोकमतमध्ये, न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये आज आपण इथेच थांबणार आहोत। उद्या पुन्हा एकदा भेटूयात, कारण घडामोडी वेगाने घडलेल्या असतील, ज्याबद्दल चर्चा होत असेल आणि चर्चा होत असताना त्यावरच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया आणि त्याबद्दलचे स्पेशल रिपोर्ट आपण पुन्हा एकदा बघणार आहोत उद्या। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।